नमस्कार, मी प्राध्यापिका जयश्री चौहान. काव्यपरी जयश्री ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलवर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळा या विशेष भागात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या या विशेष भागात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने माऊलींच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी पालख्यांची दृश्य आपल्यासाठी. तत्पूर्वी आपल्या वाहिनीला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. शांतीब्रह्म एकनाथ महाराज संतश्रेष्ठ माऊलींविषयी अभंगात म्हणतात, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतला, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतला, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. साधकांचा मायबाप दर्शने हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. साधकांचा मायबाप दर्शने हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जो का पूजास्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णिली गीतेची टीका, विठोबाचा प्राणसखा ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा. माऊलींचा आशीर्वाद घेऊन मी टिकलेली या सोहळ्याची काही दृश्य पाहूया.
जॅकेट घेऊन आले या मागल्या संत नामदेव महाराजांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे अभंग लिहिले आहेत. त्यातील एका अभंगात ते लिहितात, देव निवृत्ती यांनी धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर समाधीसी. देव निवृत्ती यांनी धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर समाधीसी. नदीची या माशा घातले माझवन, तैसे जनवन कालवले. दाही दिशा धुंद उदयास्ताविन, तैसेची गगन कालवले. दाही दिशा धुंद उदयास्ताविन, तैसेची गगन कालवले. नामा म्हणे आता लोपला दिनकर, नामा म्हणे आता लोपला दिनकर. बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. जड झालेल्या अंतःकरणाने या नामदेवरायांचा अभंग आपल्या पुढे सादर केला आहे. आजचा हा भाग आपणास कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या वाहिनीला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटू एका नवीन भागात. धन्यवाद.